कोरोना से ज़्यादातर ज़ईफ़ लोग मुतासिर हो रहे हैं। ऐसे में कई ऐसे ज़ईफ़ भी हैं जो अपने वज़ाइफ के लिए महकमे ट्रेज़री पहुंच रहे हैं। महकमे ट्रेज़री ने वजीफ़ायाबों को घरों पर रहने की दरख्वास्त की है। ज़िला ट्रेज़रर अभय चौधरी का कहना है कि अक्सर वजीफ़ायाब वजीफ़ों में इजाफी रकम हासिल करने या किसी भी तब्दीली के लिए दरख्वास्त देने के लिए रास्त महकमा पहुँच जाते हैं। इन्होंने वाज़ेह किया कि वजीफ़ायाबों को सरकार की जानिब से मिलने वाली स्कीमों का सर्कुलर महकमे को भी मिलता है। ऐसे में अलहदा दरख्वास्त के लिए महकमे तक आने की ज़रूरत नहीं है। अगर कोई दरख्वास्त देना ही चाहता हो तो पोस्ट के जरिए भी ऐसा किया जा सकता है। इन्होंने कहा कि कोरोना के इस दौर में ज़ईफ़ लोग जितना हो सके उतना खुद को घरों में महदूद रखें ताकि अपनी और अपने ख़ानदान की हिफाजत की जा सके। नांदेड जिल्ह्यातल्या सर्व निवृत्तीवेतनधारकांना आवाहन करण्यात येतं की सध्या कोविड-19चा सध्या प्रादुर्भाव चालू असल्यामुळे आणि या रोगाचा सगळ्यात जास्त धोका वृद्ध आणि ज्यांना आजार आहेत अशा लोकांना असल्यामुळे निवृत्तीवेतनधारकांनी शक्यतो कोषागारात येण्याचं किंवा गर्दी करण्याचं टाळावं. कोषागार आपल्या सगळ्या काम करण्यासाठी तत्पर आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सध्या सुधारित निवृत्तीवेतन जे येतं आहे 7व्या वेतन आयोगाच्या ज्या सुधारित प्रती सगळ्या निवृत्तीवेतनधारकांना प्राप्त होत आहेत त्या प्रती घेऊन त्याची झेरॉक्स करून कोषागारात अर्ज देण्याची मुळीच आवश्यकता नाही. त्याची प्रत कोषागारात येते आणि त्याच्यावर कोषागारात कार्यवाही होते. जर अगदीच आवश्यक परिस्थितीमध्ये जर आली नाही 1 महिना 1.5 महिन्यानंतर तर अशा वेळेस आपण तो अर्ज पोस्टाने पाठवू शकता. प्रत्यक्ष कोषागारात देण्याची आवश्यकता नाही. त्याचप्रमाणे ते आपण 15 वर्ष निवृत्तीवेतनाची रक्कम विकलेली रक्कम आहे ती 15 वर्षानंतर रिस्टोअर करण्यासाठी म्हणजे पुनर्स्थापित करण्यासाठी किंवा 80 वर्ष झाल्यानंतर 10% निवृत्तीवेतन वाढ करण्यासाठी कोषागारात अर्ज करण्याची गरज नाही. हे आपोआप कोषागार स्तरावर होतं. त्याच्यानंतर आता जे इन्कम टॅक्सचे फॉर्म 16 आहेत फॉर्म 16ची मुदत आता 31 जुलैपर्यंत शासनाने वाढवून दिलेली आहे. त्याच्यामुळे 31 जुलैपर्यंत फॉर्म 16 प्राप्त होतात आम्ही त्याच्याबद्दल प्रसिद्ध करू. त्याच्यानंतर आपल्याला ज्यांना इन्कम टॅक्स लागलेला आहे अशा निवृत्तीवेतनधारकांना आम्ही फॉर्म 16 देण्याची व्यवस्था करू. फक्त जे खाजगी शाळांमध्ये निवृत्त झालेले आहेत असेच निवृत्तीवेतनधारक ज्यांचं नवीन पेन्शन आहे अशांचीच फक्त इथे ओळख पडताळणी करण्याची आवश्यकता आहे. जे सेवार्थमध्ये वेतन घेणारे आहेत ते अशा कुठल्याही कर्मचाऱ्याला निवृत्तीवेतन ओळख पडताळणीसाठी एकदा कोषागारात येण्याची आवश्यकता नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याच निवृत्तीवेतनधारकांना आपल्या निवृत्तीवेतनाचे डिटेल्स पाहिजे असतात. आपले निवृत्तीवेतनाचे डिटेल्स निवृत्ती वेतन वाहिनी नावाची जी एक इंटरनेटवर साईट आहे निवृत्ती वेतन वाहिनी असं टाईप केलं तर त्याच्यात महाकोशमध्ये तुम्हाला निवृत्ती वेतन वाहिनीवर प्रत्येक पेन्शनरला आपल्या पेन्शनचे सगळे डिटेल्स जर त्यांनी जे इनपुट टाकले तर सगळे डिटेल्स पूर्ण मिळतात. त्याच्यासाठी कोषागारात येण्याची आवश्यकता नाही. त्याच्यामुळे संसर्ग टाळा, कोषागारात येण्याचं टाळा आणि आपण सुरक्षित राहा आणि सहकार्य करा.